चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण बॅच ट्रिक्स न शिकवलेली आहे आणि ती ट्रिक्स मध्ये आता हे ट्रिक्स तुम्हाला एक्स आणि वाय वापरत नका बसू. मला एक्स ची लई नफरत आहे, मी एक्स घेतच नाही, मला एक्स पाहिजेतच नाही आणि मला एक्स पण नाही. म्हणून लक्षात घ्या, एका पिशवीमध्ये 130 नाणी आहे. किती? 130 घेतलं लिहून. 130 नाणीची रक्कम 450 रुपये आहे. किती? 450 रुपये आहेत. त्या पिशवीमध्ये काही 1 रुपयाचे नाणी तर काही 5 रुपयाच्या नाणी आहेत. तर 1 रुपयाच्या नाणी किती असा प्रश्न तुम्हाला केला. या 2 नाणी अशा निवडायच्या की या नाण्यासोबत जर गुणाकार केला त्याची रक्कम ही 450 पेक्षा लहान आली पाहिजे. मग मला म्हणायचं 5 न गुणलं तर 3 5 65 650 शिल्लक झाले. मग 1 न गुणा, म्हणून 130 गुणाकाराला 1 बरोबर 130 आणि याच्यात काढायचा नेहमी फरक. काढला फरक किती असणार आहे? 0. चला 2 3, चला 320 रुपये फरक आला. आता फरक आला तर नाण्यातला फरक आला 4. 4 1 4 4 8 32. इथं कन्फ्युज नका हो. इथं 80 नाणी म्हणजे कोणत्या नाणी आल्या, त्या नाणी कोणत्या आल्या मी ते सांगतो. जर या नाण्यासोबत आपण कोणत्या संख्येला गुणलं त्या संख्येची नाणी ही येत नाही, जे गुणलं नाही त्याची नाणी येते. म्हणजे 5 रुपयाची नाणी किती असणार आहे? 80. पण विचारलं काय? 1 रुपयाची नाणी. टोटल नाणी होत्या 130 आणि 130 मधून 5 रुपयाची नाणी वजा करा, उरलेल्या 1 रुपयाच्या नाणी भेटणार, ते म्हणजे असणार 50. खरंच सांगा विद्यार्थी मित्रांनो, खतरनाक ट्रिक्स आहे नाही? खतरनाक ट्रिक्स आहे की नाही? मग आवडल्यास नक्की काय करायचं? लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब सोबत करायचं. धन्यवाद.